पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 8108 1763 65। हेल्मेट म्हणजे कवच कुंडल असून ते आपले प्राण वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केलं। सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं संगमनेर शहरामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। 11 ते 17 जानेवारी या कालावधीत प्रादेशिक परिवहन मंडळाकडून सुरक्षा सप्ताह राबवला जातोय। महाविद्यालयातील तरुणांच्या सहभागासह अपघात नियंत्रण, वाहन चालकांची वैद्यकीय तपासणी, दुचाकीस्वारांची रॅली असे कार्यक्रम पार पडतायत। सुरक्षा सप्ताह अंतर्गत संगमनेर शहरामध्ये विविध जनजागृती उपक्रम राबवले गेले। या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणं हा होता। कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलेली मोटारसायकल रॅली शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढली गेली। यात शेकडो दुचाकीस्वारांनी सहभाग घेतला। सर्व दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालून रॅलीमध्ये सहभाग नोंदवला आणि एक आदर्श निर्माण केला। आरटीओ अधिकाऱ्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये हेल्मेटच्या वापराचं महत्त्व स्पष्ट केलं। प्रत्येकानं हेल्मेटचा वापर करणं ही स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आवश्यक जबाबदारी आहे। रस्ते अपघातांमध्ये हेल्मेटचा वापर केल्यानं मृत्यूदर कमी होतो, असंही ते म्हणाले। सुरक्षा सप्ताहात शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी देखील उत्साहानं सहभाग घेतला। घोषवाक्ये, फलक आणि जनजागृती गीतांच्या माध्यमातून त्यांनी हेल्मेट वापराचे संदेश दिले। रस्ते सुरक्षा अभियान 2025 निमित्त प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय श्रीरामपूर यांच्यातर्फे लोकांनी हेल्मेट घालूनच बाईक चालवावी याचे अवेअरनेस करण्याच्या निमित्ताने आपल्या कार्यालयातर्फे हेल्मेट बाईक रॅली करण्यात आली। आपण जर बघितलं तर श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या 7 ऑफिसमध्ये म्हणजे 7 तालुक्यामध्ये 2024 मध्ये जवळपास 345 नागरिकांनी रस्ते अपघातामध्ये आपले जीव गमावले। यापैकी जवळपास 225 हे दुचाकीस्वार होते। म्हणजे जर या दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलं असतं तर आपण हे 225 नागरिकांचे जीव वाचवू शकलो असतो। म्हणूनच हेल्मेटचा रोल अत्यंत क्रुशियल आहे। व हेल्मेट म्हणजे जसे कर्णाला कवच कुंडले होते तसे दुचाकीस्वाराला कवच कुंडल्याचे काम करतात। म्हणून प्रत्येक संगमनेरकरांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी या कार्यालयातर्फे हेल्मेट रॅली करण्यात आली। या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी एक संकल्प करूयात की हेल्मेटयुक्त संगमनेर, अपघातमुक्त संगमनेर। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, मुख्य अधिकारी रामदास कोकरे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांसह श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी हजर होते। तर सुरक्षा सप्ताहाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्थानिक प्रशासन आणि आरटीओ विभागाचं अभिनंदन होत आहे। वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, संगमनेर। डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे। ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 96 23 25 67 22।